पहा, आपण काल काही महत्वाचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घेत होतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फायनान्शियल इयर म्हणजेच असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर वगैरे सांगितलेलं होतं, बरोबर ना? तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं दुसऱ्या पुस्तकातले एक नोट्स आहेत, त्याच्यामध्ये असेसमेंट इयर म्हणजे करंट असेसमेंट इयर कोणता आहे आणि करंटचं प्रिव्हियस इयर कोणता आहे हे फक्त समजून घेऊया आणि पुढच्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या समजून घेऊया. माझा अंदाज आहे आज आणि उद्या आपला हा टॉपिक बऱ्यापैकी संपून जाईल, 1-2 लेक्चरमध्ये पहिला टॉपिक आपला संपेल, जो पूर्णपणे थिओरॉटिकल पार्ट असणार आहे. तर थोडंसं लक्ष द्या. बघा, असेसमेंट इयर तुम्हाला कालच मी सांगितलं होतं की सेक्शन 2 सबसेक्शन 9 मध्ये याची डेफिनेशन दिलेली आहे. तर असेसमेंट इयर्स मीन्स पिरियड स्टार्टिंग फ्रॉम 1st अँड एंडिंग फ्रॉम 31st मार्च. आता इथं एप्रिल 1st म्हटलंय त्यांनी. 1 एप्रिलला पिरियड स्टार्ट होतो आणि संपतो 31 मार्चला पुढच्या वर्षी. फॉर इन्स्टन्स द असेसमेंट इयर म्हणजे आता जे आपलं असेसमेंट इयर असणार आहे, आपण जे शिकतो आहोत ते 2021-22 असणार आहे. विल कमेन्स, आता हे कधी सुरू होईल तर 1 एप्रिल 2021 ला सुरू होईल आणि संपल 31 मार्च 2022 ला. परंतु या असेसमेंट इयर मध्ये आपण टॅक्स कॅल्क्युलेट कोणत्या इन्कमवर करतो, कोणत्या वर्षीच्या इन्कमवर करतो, कोण सांगू शकते का? काल मी तुम्हाला थोडं सांगितलं होतं. अगोदरच्या वर्षी. अगोदरचं म्हणजेच कोणतं? प्रिव्हियस इयर. म्हणून त्यांनी म्हटलेले इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर ऑफ एन असेसी इज टॅक्सेड ड्युरिंग द नेक्स्ट फॉलोविंग असेसमेंट इयर. म्हणजे मागच्या वर्षीचं जे म्हणजे प्रिव्हियस इयर जे आहे त्याच्यावर टॅक्स असेस केला जातो ड्युरिंग द नेक्स्ट फॉलोविंग असेसमेंट इयर. म्हणजे पुढील येणारं म्हणजे पुढचं जे असणार आहे ते वर्ष. म्हणजे आता आपलं असेसमेंट इयर 2021-22 असेल तर आपलं प्रिव्हियस इयर कोणतं असेल, कोण सांगू शकतंय? 20-21 असणार आहे, तेच असणार आहे त्यांनी. आणि पहा, प्रिव्हियस इयर अंडर सेक्शन 3 मध्ये दिलेले इन्कम अर्न इन अ इयर इज टॅक्सेबल इन द नेक्स्ट इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे कोणतं? की ज्या वर्षी आपण इन्कम मिळवलेला आहे त्या वर्षीचा इन्कम पुढल्या वर्षी काय असतो? टॅक्सेबल असतं. द इयर इन विच इन्कम अर्न इज नोन ॲज अ प्रिव्हियस इयर. ज्या वर्षी आपण इन्कम मिळवितो ते वर्ष म्हणजे आपलं प्रिव्हियस इयर असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला काय सांगायचंय, 2018-19 चा इन्कम आपण कधी भरणार आहे? 19-20 ला भरणार, बरोबर? मी जर असं म्हणलं 2019-20 चा जो इन्कम आहे त्याच्यावरचा टॅक्स आपण कधी भरणार? 20-21 ला भरणार. त्याच्यानंतर जर असं म्हटलं मी 2020-21च्या इन्कमवर टॅक्स आपण कधी भरणार? 21-22 ला भरणार, बरोबर? तर याच्यामध्ये एक साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची की आपला इन्कम इयर कोणता आहे, म्हणजे ज्या वर्षी आपल्याला इन्कम भेटलेला आहे ते आपलं प्रिव्हियस इयर. म्हणजे 18-19 हे आपलं प्रिव्हियस इयर आहे. हे आपण टॅक्स ज्या वर्षी पेड करणार आहोत, भरणार आहोत, म्हणजे 19-20 जे असणार आहे ते काय असणार आहे? आपलं असेसमेंट इयर असणार आहे. त्याच्या पुढचं जर 19-20 आपलं प्रिव्हियस इयर असेल तर असेसमेंट इयर कोणतं असेल? 20-21. आणि आता 20-21 हे आपलं प्रिव्हियस इयर आहे, हे आहे प्रिव्हियस इयर. तर असेसमेंट इयर कोणतं असेल? 21-22. 21-22 हे आपलं असेसमेंट इयर असणार आहे. बघा, 20-21 आता ह्या वर्षाचा विचार करायचा आपल्याला. थोडंसं याच्या संदर्भात मला तुम्हाला समजून सांगायचंय. 20-21 हे वर्ष कधी सुरू झालेलं असेल? प्रिव्हियस इयरची ओपनिंगची डेट म्हणजे सुरू होण्याची बिगिनिंगची डेट आणि एंडिंगची डेट सांगा मला. 20-21 प्रिव्हियस इयरची 1/4/2020 ला ते सुरू झालं असेल आणि 31/3/2021 ला हे संपलेलं असेल. 31/3/2021 या वर्षी होऊन गेलेलं वर्ष म्हणजे संपलेला महिना आहे. म्हणजे हे जे आहे आता आपण ज्यावेळेस आता हे आपलं शिकणार आहोत हे या वर्षीचं प्रिव्हियस इयर आहे आणि याच्यावर टॅक्स कधी भरणार आहे आपण?
असेसमेंट इयरला, आता 2021-22 आपलं काय असणार आहे, असेसमेंट असणार आहे. तर हे कधी सुरू झालेलं असेल, 1/4/2021 ला आणि संपणार कधी, 31/3/2022 ला हे संपणार आहे. समजलं का सर्वांना मी काय सांगितलं, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर कसं ओळखायचं, काय करायचं. पहा, प्रिव्हियस इयरच्या संदर्भात त्यांनी थोडीशी अजून इन्फॉर्मेशन अशी सांगितलेली आहे. A previous year and the next year in which income is taxable is known as assessment year. In other words, it can be said that income earned during the previous year म्हणजे 2020-21 is taxable इन द इमिडिएटली फॉलोविंग असेसमेंट इयर. म्हणजे ह्याच्या नंतर येणारं पुढचं जे वर्ष असणार आहे, जे 21-22 असणार आहे, ते आपलं असेसमेंट असणार आहे, असेसमेंट इयर असणार आहे. आता याच्या पुढची जी कन्सेप्ट असणार आहे ती असणार आहे ग्रॉस टोटल इन्कमची कन्सेप्ट. ही आपल्याला थोडीशी समजून घ्यायची आहे. ग्रॉस टोटल इन्कम. तर ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय, ढोबळ एकूण उत्पन्न, असं त्याचा मिनिंग घ्या तुम्ही. आता मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला विचारलं होतं आणि एक 5 हेड सांगितले होते तुम्हाला इन्कमचे. इन्कम फ्रॉम सॅलरी म्हटलं होतं मी, आठवतंय का पहा, इन्कम फ्रॉम सॅलरी. त्याच्यानंतर 2 म्हटलं होतं इन्कम फ्रॉम, कोण सांगतंय, जर कोणाच्या कॉलेजमध्ये झाला असेल तर सांगू शकता. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. व्हेरी गुड, हाऊस प्रॉपर्टी, धनश्री. Then next third one is income from कॅपिटल गेन. income from business and profession, बरोबर ना, business and profession. Fourth one is capital gain, and last one, fifth head, इन्कम फ्रॉम अदर सोर्स. very good, income from other sources, income from other sources. हे काय आहेत, इन्कम मिळवण्याचे 5 हेड आहेत. आणि या हेड मार्फत एखाद्याला सॅलरी मधनं, हाऊस प्रॉपर्टी मधनं, बिझनेस मधनं एकच व्यक्ती अनेक व्यवसाय करू शकतो. ह्या सगळ्या मार्गाने इन्कम त्याला भेटतं. आणि हे 5ही मार्गापासून भेटलेलं इन्कमची टोटल जी असेल त्याला म्हणणार आपण ग्रॉस टोटल इन्कम. काय म्हणणार, ग्रॉस टोटल इन्कम. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले. ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय सांगितलंय की पहा, एकच मिनिट, द सम ऑफ टॅक्सेबल इन्कम ऑफ ऑल 5 सोर्सेस. म्हणजे इन्कम सोर्सेस किती आहेत, 5. मग कोणते सांगितले त्यांनी, सॅलरी पासनं, हाऊस प्रॉपर्टी पासनं, बिझनेस अँड प्रोफेशन पासनं, कॅपिटल गेन पासनं आणि अदर सोर्सेस पासनं. ह्या 5ही मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची टोटल म्हणजे आपलं ग्रॉस टोटल इन्कम असणार आहे. आणि आफ्टर ऍडजस्टिंग ऑफ लॉसेस अँड क्लबिंग ऑफ इन्कम. म्हणजे काही वेळेस काय केलं जातं की या ग्रॉस टोटल इन्कम मधनं मागच्या वर्षीचा लॉस रिकवर्ड केला जातो किंवा क्लब केलं जातं इन्कम. आता हे खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत. तर ह्या क्लब करण्याच्या अगोदर त्याचं जे इन्कम असेल त्याला काय म्हणणार, ग्रॉस टोटल इन्कम असं म्हणणार. आणि टोटल टॅक्सेबल इन्कम कशाला म्हणायचं, टोटल इन्कम किंवा टोटल टॅक्सेबल इन्कम, तर हे कशाला म्हणायचं, या ग्रॉस टोटल इन्कम मधनं काही वजावटी वजा कराव्या लागतात. म्हणजे हे ग्रॉस टोटल इन्कम जे आहे यातनं लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U. 80C to 80U हा टॉपिक तुम्हाला शेवट शिकायला आहे. डिडक्शन सुद्धा तुम्हाला शिकायला आहेत. तर इन्कम टॅक्स मध्ये 80C to 80U चे काही डिडक्शन आहेत. हे डिडक्शनच्या अमाऊंट ह्या ग्रॉस टोटल मधनं वजा केल्यानंतर जे इन्कम भेटतं त्याला टोटल टॅक्सेबल इन्कम असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, टोटल टॅक्सेबल इन्कम. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की टोटल टॅक्सेबल इन्कम पहा
टोटल टॅक्सेबल इन्कम इज द टोटल अमाऊंट ऑफ चार्जेबल टू टॅक्स. म्हणजे काय, टोटल अमाऊंट आहे इन्कमची जी ज्याच्यावर आपण काय करणार आहोत, टॅक्स चार्ज करणार आहोत, आकारणार आहोत किंवा टॅक्स त्याच्यावर कॅल्क्युलेट करणार आहोत. कम्प्युट आफ्टर डिडक्टिंग परमिसेबल डिडक्शन. बघा, परमिसेबल म्हणजे अलाउड असलेले डिडक्शन अंडर चॅप्टर किती दिले त्यांनी, 6A मध्ये. सेक्शन काय सांगितले, 80C टू 80U मधले जे डिडक्शन आहेत ते वजा केल्यानंतर कशामधून, ग्रॉस टोटल इन्कम मधून हे डिडक्शन वजा केल्यानंतर तुम्हाला टोटल टॅक्सेबल इन्कम भेटणार आहे. कळलं का ह्या दोन कन्सेप्ट, ग्रॉस टोटल इन्कम आणि टोटल टॅक्सेबल इन्कम? बोला. ह्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहेत बरं का. मी काही कन्सेप्ट ज्या तुम्हाला समजून सांगतो ना त्या तुम्ही लिहून ठेवत चला, किंवा लेक्चर झाल्यानंतर ह्या नोट्स तुम्हाला भेटतात, तुम्ही लिहिलं तरी चालतंय. चला पुढं, ऍग्रिकल्चर इन्कम. मला एक गोष्ट सांगा सर्वांनी, आता जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. जे ऍग्रिकल्चर इन्कम असतं म्हणजे काय, शेतीपासून मिळणारं उत्पन्न, याच्यावर टॅक्स भरावा लागतो किंवा नाही? टमाटे बाजारात विकाय नेले, 10,000 रुपये बिल झालं, टॅक्स भरावा लागतो का? हो. कोणता टॅक्स सर, येतो? हा, शेतकऱ्यांना टॅक्स नाही भरायला लागत, पण व्यापाऱ्यांना टॅक्स भरायला लागतो त्याच मालाचा. त्याच मालाचा बरोबर, शेतकरी नाही भरत. कोणीतरी म्हणलं भरावा लागतो, कोणता टॅक्स भरावा लागतो? शेतसारा. तो कशावर असतो, जमिनीवर असतो का जमिनीतील मिळणार उत्पन्न याच्यावर असतो? जमिनीतून मिळणारं उत्पन्न. शेतसारा भरता का तुम्ही? कुठं भरता? तलाठी. हॅलो सर, हा तेच सर, हा जमिनीवर असतो. हा, मग तेच मी म्हंटल की ते उत्पन्नावर असतो का जमिनीवर असतो? हा. दुसरी गोष्ट, ऍग्रिकल्चर इन्कम इज टोटली एक्झम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स. आपण इन्कम टॅक्सचा दृष्टिकोनातून विचार करतोय. इन्कम टॅक्स हा आपल्या कुठल्या पुरंदर तालुक्यात किंवा जेजुरी शहरात किंवा कोळविरे गावात किंवा धालेवाडी गावात फक्त आकारला जात नाही, किंवा महाराष्ट्र राज्यापुरता आकारला जात नाही, किंवा पुणे जिल्ह्यापुरता आकारला जात नाही. हा अख्ख्या ऑल ओव्हर कुठं इंडियामध्ये इम्पोज्ड केला जातो. पूर्ण भारतासाठीचा टॅक्स आहे. भारतामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीला इन्कम टॅक्स भरावा लागतो. आणि हा इन्कम टॅक्स कोण चार्ज करतं, स्टेट गव्हर्नमेंट का सेंट्रल गव्हर्नमेंट? कोणाच्या? स्टेट गव्हर्नमेंट नाही. कोण असणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजेच मला एक गोष्ट अशी सांगायची की हा ऍक्ट भारतासाठी, बरोबर ना? मग ह्या ऍक्ट तयार केला कोण्या? सेंट्रल गव्हर्नमेंटने. महाराष्ट्राचा आहे का इन्कम टॅक्स? नाही. महाराष्ट्रामध्ये 10 लाख उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीला जितका टॅक्स भरावा लागेल तेवढाच गुजरातमध्ये 10 लाख रुपये उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीला पण भरावा लागेल. याच्यामध्ये वेगवेगळं रेट नसणार आहे, टॅक्स रेट. त्यामुळे हा ऑल ओव्हर इंडियामध्ये काय असणार आहे? सारखाच असणार आहे. आणि हा कोणाच्या अखत्यारीमध्ये येणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतला टॅक्स असणार आहे. त्यामुळं हा जो टॅक्स आहे तो ऍग्रिकल्चर इन्कमवर घ्यायचा का? इन्कम टॅक्स लक्षात राहू द्या. तुम्ही बाजारात जर तुम्ही म्हणता सर आम्ही मिरची घेऊन गेलो, टोमॅटो घेऊन गेलो बाजारात, तर त्या ठिकाणी आडत असते, बरोबर? काही वेळेस पावती करावी लागते बाजार समितीची, तो पण टॅक्सच असतो की सर, बरोबर ना? हो. हा, पण हा जो तुम्ही टॅक्स देता हा काय तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला देत नाही, ही लोकल अथॉरिटीज आल्या. काय केलेलं आहे, भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे कॉन्स्टिट्यूशनने असं ठरवलं, म्हणजे इन्कम टॅक्सने असं ठरवलेलं आहे की ऍक्टने असं सांगितलंय की सेंट्रल गव्हर्नमेंट ऍग्रिकल्चर इन्कमवर टॅक्स घेणार नाही, परंतु स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहे त्यांचा वेगळा कायदा करून ऍग्रिकल्चर इन्कमवर टॅक्स घेण्याचा. त्याच्यामुळं आपल्याकडे बघा बाजार समित्यामध्ये काही वेळेस आडत वगैरे घेतली जाते.
कारण की ह्या त्यांनी ठरवलेलं वेगळं स्टेट लेवल म्हणजे राज्य पातळीवर तयार केलेले कायदे आहेत. त्यामुळं हा जो टॅक्स असणार आहे ऍग्रिकल्चर इन्कमवर जो टॅक्स ऍग्रिकल्चर इन्कमवर टॅक्स नसणार आहे. त्यामुळेच त्यांनी म्हटलेलं आहे फर्स्टच हे आहे की ऍग्रिकल्चर इन्कम इज एक्झम्प्ट अंडर द इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट. लक्षात राहू द्या, इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट मधनं ऍग्रिकल्चर इन्कम काय असणार आहे, एक्झम्प्टेड असणार आहे. आणि हे सुद्धा त्यांनी क्लिअर केले रे की कोणते इन्कम ऍग्रिकल्चर इन्कम म्हणून गृहीत धरायचे आणि कोणते इन्कम ऍग्रिकल्चर इन्कम नाहीत हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आहे. तर हा एमसीक्यू साठी थोडस लक्षात राहू द्या की ऍग्रिकल्चर इन्कम एक्झम्प्ट असणार आहे इन्कम टॅक्स मध्ये. दिस मीन्स दॅट इन्कम अर्न फ्रॉम ऍग्रिकल्चर ऑपरेशन. म्हणजे याचा अर्थ काय की शेती करत असताना काय करतो आपण, शेती काय करतो, सुरुवातीला तिची मशागत करतो, नांगरतो, त्याच्यानंतर त्याच्यात काहीतरी पेरतो, मग ते पेरल्यानंतर ते उगवतं, उगवल्यानंतर आपल्याला त्याला कष्ट करावं लागतात, तोडावं लागतं, मग ते विकावं लागतं, मग आपल्याला इन्कम भेटतं. हे सगळी जी प्रोसेस आहे त्याला ऍग्रिकल्चर ऑपरेशन असं म्हटलं जातं. की ह्या ऍग्रिकल्चर ऑपरेशन पासून जे इन्कम भेटतं, मग अगदी तुम्ही ऊस निर्माण केला त्याच्यानंतर तुम्ही टोमॅटो, काय मिरची, वांग काय असेल ते त्याच्यातनं जे तुम्हाला इन्कम भेटतं त्याच्यावर टॅक्स नसतो. द रिझन फॉर एक्झम्पशन ऑफ ऍग्रिकल्चर इन्कम फ्रॉम द सेंट्रल टॅक्सेशन इज दॅट द कॉन्स्टिट्यूशन गिव्स exclusive power to make laws with respect of to tax on agriculture income to the state legislature. मी जे आता तुम्हाला याच्या अगोदर जे सांगितलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यावर टॅक्स घेणार नाही, सेंट्रल मधनं ते एक्झम्प्टेड आहे. परंतु कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, कोण सांगतंय कॉन्स्टिट्यूशन म्हणजे? वे भारतात राहते बे आणि तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहित नाही, संविधान. डोक्यात बुक्या घातल्या पाहिजे तुमच्या. संविधान बरोबर आहे, पण राज्यघटना, संविधान. हा पण त्याचा प्रॉपर शब्द काय होतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना. तर ह्या राज्यघटनेने असे पॉवर दिलेले आहेत कोणाला, स्टेट लेजिस्लेचर म्हणजे जे राज्य सरकार आहे त्यांना, की तुम्ही त्या ऍग्रिकल्चर इन्कमवर टॅक्स घ्यायचा का नाही त्या संदर्भात एखादा वेगळा लॉ किंवा नियम करू शकता. However, while computing tax on non-agriculture income, agricultural income is also taken into consideration. आणि या संदर्भातली महत्वाची मोर इन्फॉर्मेशन त्यांनी याच पुस्तकात पेज नंबर 11 आणि पेज नंबर 166 168 वर दिलेली आहे. आता त्यांनी पुढे एक कन्सेप्ट असे सांगितली, व्हॉट डज द टर्म ऍग्रिकल्चर इन्कम मीन्स. म्हणजे ऍग्रिकल्चर इन्कम कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं की हे ऍग्रिकल्चर इन्कम आहे. तर फर्स्ट त्याच्यामध्ये सांगितले त्यांनी, ऍज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट अर्न फ्रॉम एनी ऑफ द अंडर गिवन 3 सोर्सेस मेंट ऍग्रिकल्चर इन्कम. 3 मार्गाने जर तुम्हाला खालीलपैकी उत्पन्न मिळत असेल तर ते काय आहे, ऍग्रिकल्चर इन्कम आहे. हे 3 मार्ग फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला एमसीक्यू साठी बऱ्यापैकी महत्वाचा असणार आहे. मी काय सांगतो, जे मी सांगतो ना एमसीक्यू साठी त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करायचं बरं का, कारण की परीक्षा ही एमसीक्यू होणार आहे. या ठिकाणी एमसीक्यू होऊ शकतो. काय पहा त्यांनी सांगितले, फर्स्ट एनी रेंट रिसिव्ड फ्रॉम लँड विच इज यूज फॉर ऍग्रिकल्चर पर्पज. पहा एनी रेंट, रेंट म्हणजे काय, भाडं, कोणापासून रिसिव्ड झालं पाहिजे, लँड पासून रिसिव्ड झालं पाहिजे, विच इज यूज फॉर ऍग्रिकल्चर पर्पज, जी ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी, शेती करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे आपण पहा काही वेळेस काय म्हणतो, खंडाने जमीन घेतली, खंड माहिती ना, आठवतं का, खंडाने घेतली वार्षिक म्हणजे खंड. हा वार्षिक खंड. काय करतो, 1 एकर जमीन घेतो आणि त्याला वर्षाला काय 20,000 25,000 50,000 काहीतरी भाडं देतो त्या जमिनीचं, बरोबर ना. ज्या शेतकऱ्याच्या मालकीची जमीन आपण खंडाने घेतो त्याला ते भाडं देतो, त्या भाड्यावर त्याच्याकडून इन्कम टॅक्स अथॉरिटी घेत नाही, तो त्याचं काय आहे, ऍग्रिकल्चर इन्कम. आणि तुम्ही भाड्याने कशासाठी घेतलेली असते, ऍग्रिकल्चर पर्पज साठीच घेतलेले असते. त्याच्यात तुम्ही काय सोन्याची खाण खोदणार आहे का, नाही, त्याच्यामध्ये तुम्ही शेतीच करणार आहात, बरोबर ना. म्हणजे शेती करण्यासाठी जर तुम्ही भाड्याने जमीन दिलेली असेल आणि त्याच्यापासून जर तुम्हाला भाडं भेटत असेल तर ते काय आहे तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम. लक्षात राहू द्या.
Then after next, any income derived from such land by agriculture operation including, बघा अजून कोणतेही इन्कम भेटलं एखाद्या जमिनीपासून जे ऍग्रिकल्चर ऑपरेशन समजलं जातं. ऍग्रिकल्चर ऑपरेशन म्हणजे काय? कल्टिवेशन करणे, म्हणजे त्या जमिनीची मशागत वगैरे करणे आणि त्या जमिनीमध्ये फार्मिंग करणे, ह्याला ऍग्रिकल्चर ऑपरेशन. मी सांगितलं तुम्हाला, खुरपायचं, पाणी द्यायचं, नांगरायचं, कळपायचं, ह्याला सगळ्याला ऍग्रिकल्चर ऑपरेशन असं म्हटलं जातं आपल्या गावरान भाषेमध्ये. तर ह्या ऍग्रिकल्चर ऑपरेशन करून जर एखाद्या जमिनीमधनं जर तुम्हाला काही इन्कम भेटत असेल, मग हे ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग प्रोसेसिंग सुद्धा असतं. म्हणजे काही उत्पन्न आपल्याला प्रोसेस करून सुद्धा घ्यावं लागते जमिनीमध्ये, तर ते काय असणार आहे? तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे. समजतं ना ऍग्रिकल्चर इन्कम? दुसरं कोणतं काय सांगितलं त्यांनी? इन्कम डिराइव्ड फ्रॉम सच लँड बाय ऍग्रिकल्चर ऑपरेशन इन्क्लुडिंग प्रोसेसिंग ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस raised or received as a rent in kind of so as render it fit for the market or sell such products. म्हणजे तुम्ही काय ऍग्रिकल्चर ऑपरेशन करून काहीतरी वस्तू निर्माण केली किंवा काहीतरी प्रोसेस करून काहीतरी प्रोडक्ट केलं आणि ते प्रोडक्ट जर तुम्ही मार्केटमध्ये सेल केलं तर त्याच्यापासून मिळणारे इन्कम काय असणार आहे? तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे. हे 2 नंबरची कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केली, ऍग्रिकल्चर इन्कम कशाला म्हणायचं. देन आफ्टर नेक्स्ट, एकच मिनिट हा, समजते ना काय चाललंय? पहा पुढे त्यांनी सांगितलंय इन्कम ऍट्रिब्यूट टू अ फार्म हाऊस. आता फार्म हाऊसचा संबंध आलाय. फार्म हाऊस म्हणजे काय? शेतात घर बांधून त्या ठिकाणी राहणे. तर हे सुद्धा काय आहे? ऍग्रिकल्चर इन्कमच असू शकतं. फार्म हाऊस सब्जेक्ट टू कंडिशन दॅट बिल्डिंग इज सिच्युएटेड ऑन इन द इंडिमिनिटी विसिनिटी ऑफ द लँड अँड द यूज ऑफ डिवेलिंग हाऊस, स्टोर हाऊस एक्सेट्रा. म्हणजे आता थोडक्यात काय की तुमचं फार्म हाऊस असेल तर ते लँड मध्ये, ते जमिनीमध्ये, म्हणजे तुमच्या शेतामध्ये सिच्युएटेड असलं पाहिजे आणि त्याचा वापर तुम्ही जमिनीतील जे प्रोडक्शन असेल, स्टोर हाऊस किंवा काहीतरी करण्यासाठी जर करत असाल किंवा राहण्यासाठी करत असाल आणि ते रुरल एरियामध्ये असेल तर त्याच्यावर काही इन्कम तुम्हाला भेटत असेल, स्टोर हाऊस म्हणून वापरायला दिलेला असेल किंवा अजून वेगळ्या पद्धतीने ते वापरायला दिलेलं असेल तर ते सुद्धा तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे. नाव इन्कम अर्न फ्रॉम कॅरिंग नर्सरी ऑपरेशन. बघा नर्सरी म्हणजे काय? रोपं तयार करणे आणि ते विकणे, वेगवेगळ्या पिकांची किंवा वेगवेगळ्या झाडांची वगैरे म्हणतो. तर हे सुद्धा काय आहे? ऍग्रिकल्चर इन्कमच आहे. नर्सरी बिझनेस सुद्धा काय असणार आहे? तुमचा ऍग्रिकल्चर. त्यांनी तेच म्हटलंय, नाव इन्कम अर्न फ्रॉम कॅरिंग नर्सरी ऑपरेशन इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ ऍग्रिकल्चर इन्कम अँड हेन्स एक्झम फ्रॉम इन्कम टॅक्स. आणि याच्यावर नर्सरी बिझनेसवर इन्कम टॅक्स आकारला जात नाही, म्हणजे टॅक्स भरावा लागत नाही. इन ऑर्डर टू कन्सिडर अँड इन्कम ॲज ऍग्रिकल्चर इन्कम सर्टन पॉइंट हॅव टू बी केप्ट इन द माइंड. म्हणजे एखादा इन्कम तुम्ही जर ऍग्रिकल्चर इन्कम म्हणून गृहीत धरणार असाल तर तुम्हाला खालील एक 4-5 पॉइंट दिलेले आहेत, ते लक्षात ठेवूनच तो इन्कम ऍग्रिकल्चर इन्कम आहे का नॉन ऍग्रिकल्चर इन्कम हे लक्षात ठेवायचं. जर ऍग्रिकल्चर इन्कम असेल देअर मस्ट बी अ लँड, ती जमीन असली पाहिजे आणि त्या जमिनीतनं उत्पन्न भेटलं पाहिजे, तर त्याला ऍग्रिकल्चर इन्कम म्हणणार आपण. द लँड इज बिंग यूज फॉर ऍग्रिकल्चर ऑपरेशन, आणि त्या जमिनीचा वापर शेती करण्यासाठी म्हणजेच ऍग्रिकल्चर ऑपरेशन साठी केला पाहिजे. ऍग्रिकल्चर ऑपरेशन मीन्स दॅट एफर्ट म्हणजे काय करणं? कष्ट करणं. हॅव बीन इंड्यूस फॉर द क्रॉप. इंड्यूस म्हणजे काय? निर्माण करणं. काय? क्रॉप म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणू रोप वगैरे किंवा पीक म्हणू त्याला. और स्प्राउट ऑफ द लँड म्हणजे ऍग्रिकल्चर ऑपरेशन म्हणजे काय? कष्ट करणे जमिनीमध्ये आणि कष्ट करून पीक घेणे, त्याला ऍग्रिकल्चर ऑपरेशन म्हणजे कष्ट करणे. म्हणजे कष्टामध्ये सगळं सांगितलं मी तुम्हाला आता याच्या अगोदर. देन आफ्टर नेक्स्ट, इफ एनी रेंट इज बिंग रिसिव्ड फ्रॉम द लँड. बघा एखाद्या वेळेस काय तुम्हाला जमिनीपासून भाडं भेटतं
then order to assess that rental income as a agriculture income, there must be a agriculture activity on the land. म्हणजे तुम्हाला जे लँड भाड्याने दिली तर ते इन्कम तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम म्हणून गृहीत धरलं जातं. भाड्याने देत असताना समोरच्या व्यक्तीने त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज केलं पाहिजे, म्हणजे शेतीच केली पाहिजे. आपण खंडाचा मी तुम्हाला सांगितलं उदाहरण त्या पद्धतीने. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं इन ऑर्डर टू असेस इन्कम फ्रॉम फार्म हाऊस, म्हणजे फार्म हाऊस पासूनच इन्कम भेटत असेल तर ते फार्म हाऊस सुद्धा ऍग्रिकल्चर इन्कम समजलं जाईल. द फार्म हाऊस बिल्डिंग मस्ट बी सिच्युएटेड इन द लँड इटसेल्फ, म्हणजे ती फार्म हाऊसची बिल्डिंग आहे ती स्वतःच्या जमिनीमध्येच सिच्युएटेड म्हणजे बांधलेली असावी आणि ती यूज कशासाठी केलेली असावी, स्टोर हाऊस म्हणजे आपण जमिनीतून घेतलेलं उत्पन्न साठवण्यासाठी केलेली असावी. चालतंय सर्वांना, आपलं समजतंय सर्वांना. बघा आता त्या ठिकाणी अजून एक त्यांनी पुढे कन्सेप्ट त्या ठिकाणी अशी सांगितली, सर्टन इन्कम विच इज ट्रीटेड ॲज अ ऍग्रिकल्चर इन्कम. आता काही इन्कम त्यांनी दिलेले आहेत की ते तुम्ही ऍग्रिकल्चर इन्कम म्हणून ट्रीट करू शकता. मग त्यांनी दिलेले इन्कम फ्रॉम सेल ऑफ रिप्लांटेड ट्रीज. रिप्लांटेड म्हणजे काय, थोडक्यात झाड रोप तयार करणे आणि ती विकणे, ते काय असणार आहे, रिप्लांट करणे म्हणजे आपण झाडं लावणे आणि परत ती लावण्यासाठीच विकणे, त्याला रिप्लांट असं म्हणतो. तर ते इन्कम असणार आहे, ते ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे. शांत बसा रे. पुढं त्यांनी सांगितले रेंट रिसिव्ड फ्रॉम ऍग्रिकल्चर लँड. ऍग्रिकल्चर लँड पासून जर रेंट भेटत असेल तर ते ऍग्रिकल्चर इन्कम आहे. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम ग्रोईंग फ्लॉवर्स अँड क्रीपर्स. फ्लॉवर्स म्हणजे काय, फुलं वगैरे तुम्ही जर बनवलं उत्पादन करत असता आणि त्याच्यापासून जर तुम्हाला फुलं निर्माण करणे, ग्रोईंग म्हणजे लावणे किंवा उगवणे आणि ते विकणे, तर ते तुमचं इन्कम असणार आहे ऍग्रिकल्चर. शेअर ऑर प्रॉफिट ऑफ पार्टनर फ्रॉम फर्म एंगेज इन ऍग्रिकल्चर ऑपरेशन. बघा काही फर्म असतात की ज्या शेती करण्यासाठी स्थापन झालेले असतात, म्हणजे बिझनेस नाही, फक्त शेती करण्यासाठी, आणि त्यातनं जर तुम्हाला प्रॉफिट भेटत असेल तर तो ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे. इन्कम डिराइव्ड फ्रॉम सेल ऑफ सीड. सीड म्हणजे कोण सांगते काय, बी. हो बी. बी विकलं तुम्ही एखाद्या भाजीचं म्हणा किंवा अजून कशाचं म्हणा, हा तर तुरीचं बी, तुरीचं गवारीचं. तुरीचं बी, हुलग्याचं बी, ओमकारच्या म्हणण्यानुसार, तर ते सगळं त्याच्यापासून जे इन्कम भेटेल ते तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे. तुरतुर आहे ना ते, त्यामुळे ते तुरीचं बी त्याच्या डोक्यात सारखं. तर सर्टन इन्कम विच इज नॉट ट्रीटेड ॲज अ ऍग्रिकल्चर इन्कम. आता त्यांनी हे पण सांगितले की ऍग्रिकल्चर इन्कम वर सांगितले कोणकोणतं गृहीत धरावं, म्हणजे कोणतं इन्कम ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे आणि कोणतं नसणार आहे ऍग्रिकल्चर इन्कम, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. फर्स्ट सांगितलं इन्कम फ्रॉम पोल्ट्री फार्मिंग, कोंबड्या सर्वांना माहिती बरोबर. पोल्ट्री फार्मिंग पासून भेटणार इन्कम ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे का, बोला. नाही. मग तुम्हाला एमसीक्यू साठी यातला एखादा तरी प्रश्न येऊ शकतो की ऍग्रिकल्चर इन्कम कोणते ते ओळखा. काही वेळेस काय देतील तुम्हाला 3-4 ऑप्शन, ह्या खाली म्हणजे जे इन्कम नाहीत त्यातले देतील, एखादा वरचा देतील आणि एमसीक्यू विचारला जाईल. इन्कम फ्रॉम बी हिविंग. बी हिविंग म्हणजे काय, याचा अर्थ कोण सांगू शकते, बी हिविंग. ते मधमाशा पालनाचा व्यवसाय असतो, माहिती का तुम्हाला, मध्य उद्योग. हा, तर त्याच्यापासून जे इन्कम असणार आहे ते सुद्धा इन्कम तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. तरी सुद्धा याचा अर्थ तुम्ही एकदा इंटरनेटवर वगैरे सर्च करा. ए ओमकार टेस्ट करून घे परत एकदा. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम सेल ऑफ स्पॉन्टेनियसली ग्रोन ट्रीज. खूप अवघड शब्द आहे, मला उच्चारता येणार नाही. तर काही ट्री असे असतात की
त्याचा अर्थ आता नेमका काय होतोय ते बघावं लागेल, परंतु हे सुद्धा तुम्हाला ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. त्याचं मी बघून सांगाल तुम्हाला. इन्कम फ्रॉम डेअरी फार्मिंग. डेअरी फार्मिंग म्हणजे काय? डेअरी जर असेल तुमची तर त्याच्यावर सुद्धा टॅक्स, ते सुद्धा ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. परचेस ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. स्टँडिंग क्रॉप्स म्हणजे काय? उभं पीक, बरोबर ना? स्टँडिंग क्रॉप्स. तर ते तुम्ही परचेस वगैरे केलेलं असेल तर. त्यानंतर डिव्हिडंड पेड बाय कंपनी आउट ऑफ दिस ऍग्रिकल्चर इन्कम. एखाद्या कंपनीने बघा, आता कंपनीत कामाला जात असताना तुम्हाला कंपनीमध्ये काय असतात? फळांची फुलांची वगैरे झाडं असतात. ती कंपनी काय खात नाही पित नाही, ते विकते कधी कधी, आणि त्या आलेल्या इन्कम मधनं जर कंपनीने डिव्हिडंड दिला तर ते ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. त्याच्यानंतर इन्कम ऑफ साल्ट प्रोड्यूस बाय फ्लोडिंग द लँड विथ सी वॉटर. म्हणजे आता काही वेळेस मीठ निर्माण केलं जातं समुद्राच्या कडेच्या जे जमिनी असतात त्याच्यामध्ये मिठाचं पीक घेतलं जातं, मीठ म्हणतो आपण, तर ते सुद्धा ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. रॉयल्टी इन्कम फ्रॉम माइन्स. माइन्स म्हणजे खाणी जर तुम्ही भाड्याने दिली असेल, रॉयल्टी इन्कम असेल, तर ते सुद्धा ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. इन्कम फ्रॉम बटर अँड चीज मेकिंग. तुम्ही बटर उत्पादन करत असाल, म्हणजे आता दुधापासून बटर होतं आणि चीज सुद्धा दुधापासूनच होतं, तर हे सुद्धा ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. रिसिप्ट फ्रॉम टीव्ही सिरियल. आता बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे. टीव्ही सिरियल शूटिंग इन फार्म हाऊस इज नॉट ऍग्रिकल्चर इन्कम. म्हणजे फार्म हाऊस पासून भेटणारे इन्कम तुम्ही ऍग्रिकल्चर इन्कम म्हणताय. फार्म हाऊस जर तुम्ही स्टोरेज साठी दिलं भाड्याने तर ऍग्रिकल्चर इन्कम आहे. पण तेच फार्म हाऊस जर तुम्ही टीव्ही सिरियल म्हणजे एखाद्या टीव्ही सिरियलची शूटिंग करण्यासाठी दिलं आणि त्याच्यापासून तुम्हाला इन्कम भेटलं तर ते तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम नसणार आहे. लक्षात आलं? ऍग्रिकल्चर इन्कम कोणतं आहे आणि कोणतं नाही हे फक्त एकदा मी तुमच्या लक्षात का आणून देतोय. जनरली जेवढं लक्षात राहील तेवढं राहील, परंतु याच्यावर जर एखादा एमसीक्यू जर विचारला तर जरासा अवघड असणार आहे. इफ द फॉलोइंग 3 कंडिशन आर सॅटिस्फाईड, इन्कम डिराइव्ड फ्रॉम लँड अँड टर्म ऍज अ ऍग्रिकल्चर इन्कम. म्हणजे त्यांनी खालील 3 कंडिशन जर सॅटिस्फाईड केलं, परत त्याच 3 आलेल्या आहेत, सॅटिस्फाईड केलं तर ते ऍग्रिकल्चर इन्कम आहे असं म्हटलेलं आहे. रेंट ऑर रेव्हेन्यू शुड बी डिराइव्ड फ्रॉम द लँड. ते काय असणार आहे? ऍग्रिकल्चर इन्कम असणार आहे. द लँड इज वन विच इज सिच्युएटेड इन इंडिया. जर लँड भारतामध्येच असेल आणि तिथनच जर तुम्हाला शेती करून इन्कम भेटत असेल तर ते ऍग्रिकल्चर इन्कम आहे. जर जमीन श्रीलंकेत असेल, तिथं ऊस घेतलाय, वांग घेतलंय, मिरची घेतलंय, तूर घेतलंय आणि ती तिकडे विकलं आणि तिथनं इन्कम तुम्हाला भेटलं तर ते ऍग्रिकल्चर इन्कम टॅक्सेबल असेल का नॉट टॅक्सेबल असेल, म्हणजे त्याच्यावर टॅक्स असेल का नसेल. जर लँड तुमची श्रीलंकेत आहे आणि तिथं तुम्ही शेती करताय आणि तिथलं इन्कम तुम्हाला भेटते आणि ते तुम्ही भारतात घेऊन येता, इन्कम टॅक्सेबल असेल का नॉन टॅक्सेबल असेल, म्हणजे त्याच्यावर टॅक्स असेल का नसेल? असेल, कारण की ती लँड भारतातलीच असली पाहिजे. टॅक्स कुठला आहे? भारतातला आहे. जमीन सुद्धा भारतातली असली पाहिजे. जमीन बाहेरच्या देशातली, तिकडे शेती करताय आणि तिकडचं इन्कम इकडे दाखवताय, असं होत नाही. त्याच्यावर टॅक्स भरावाच लागणार आहे. देन द लँड यूज फॉर ऍग्रिकल्चर पर्पज. आणि लँड फक्त ऍग्रिकल्चर पर्पज साठीच वापरली पाहिजे. हे सगळे ऍग्रिकल्चर इन्कमच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितले. ऍग्रिकल्चर इन्कम हा पॉइंट या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. देन आफ्टर नेक्स्ट पॉइंट असणार आहे टॅक्स फ्री इन्कम, म्हणजेच एक्झम्प्टेड इन्कम अंडर सेक्शन 10. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 सेक्शन 10 मध्ये असे इन्कम दिलेले आहेत की जे टॅक्स फ्री, ज्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही. जर तुम्हाला एमसीक्यू साठी प्रश्न विचारला ऍग्रिकल्चर इन्कम एक्झम्प्टेड अंडर सेक्शन डॅश डॅश ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, तर तुम्ही उत्तर काय देणार? उत्तर काय? पहा, ऍग्रिकल्चर इन्कम हे एक्झम्प्टेड आहे आपल्याला माहित झालं, पण कोणत्या सेक्शन अंतर्गत? तर सेक्शन 10 सबसेक्शन 1. हे कंसात जे दिलेलं असतं त्याला सबसेक्शन असं म्हटलं जातं. आणि हे 10 जे आहे कंसाच्या बाहेर, त्याचा गुणाकार वगैरे करायचा नाही. कंसातल्या संख्येला बाहेरच्या संख्येने गुणलं जातं, हे ती आता विसरून जायचं. तर हे काय सबसेक्शन आहे. कळलं ना? वाचायचं कसं? सेक्शन 10 सबसेक्शन 1. या सेक्शन अंतर्गत ऍग्रिकल्चर इन्कम इज फुल्ली एक्झम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स ऍक्ट 1961.
तर त्यांनी आता कोणकोणते इन्कम एक्झम्प्टेड आहेत त्याची लिस्टच दिलेली आहे. एक 5-10 मिनिट परत रिजॉईनिंग करणार का, म्हणजे आपली ही लिस्ट संपून जाईल. म्हणजे आज आपण बऱ्यापैकी टॉपिक संपवण्याच्या दृष्टिकोनातून पार्ट कव्हर करूया. त्याच लिंकवर क्लिक करायचं आणि जॉईनिंग करायचं. हो. ओके, चला बघा. फर्स्ट दिले सेक्शन 10 सबसेक्शन 1 मध्ये ऍग्रिकल्चर इन्कम अर्न ड्युरिंग द प्रिव्हियस इयर सिन्स इट इज अ स्टेट सब्जेक्ट ऍज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे ऍग्रिकल्चर इन्कम हे एक्झम्प्टेड असणार आहे, परंतु या संदर्भात जे भारतातील स्टेट आहेत त्यांना वेगळा कायदा करण्याची मुभा दिलेली आहे. सेक्शन 2 मध्ये कोणते इन्कम एक्झम्प्टेड आहे? इन्कम टॅक्स ऍक्ट अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 2. तर शेअर फ्रॉम इन्कम म्हणजे तुम्हाला एचयूएफ म्हणजे कोण सांगते, याचा लॉंग फॉर्म सांगू शकते का? आपण पर्सनच्या डेफिनेशन मध्ये एचयूएफ बघितलं होतं. काय एचयूएफ? बोला. एचयूएफ म्हणजे काय? हिंदू जॉईंट फॅमिली. हिंदू जॉईंट हिंदू फॅमिली. अनडिवायडेड फॅमिली. हिंदू अनडिवायडेड फॅमिली, बरोबर. हिंदू अनडिवायडेड फॅमिली, तुमच्या फॅमिलीचा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेस मधनं जर तुम्हाला तुमच्या हिश्शाचा शेअर म्हणतो आपण त्याला, तो जर भेटला तर तो काय आहे? एक्झम्प्टेड आहे. का? कारण की हिंदू अनडिवायडेड फॅमिली इज अ पर्सन. ही एक काय आहे? पर्सन आहे. कशानुसार? इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार. आणि इंडिव्हिज्युअल त्यातला जो काम करणारा एखादा व्यक्ती असेल तर तो सुद्धा पर्सन आहे. एका पर्सनने म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीने तिचं जे टोटल इन्कम असेल, उदाहरणार्थ 10,000 टोटल इन्कम, ह्या 10,000वर 10% टॅक्स भरला म्हणजे 1,000 टॅक्स भरला, बरोबर. एचयूएफ ने भरला, फॅमिलीने अख्खा भरला. आणि या 10,000पैकी 9,000 रुपये आता शिल्लक राहिले. ह्या 9,000तले परत काहीतरी 5,000 एका मेंबरला ते वाटून आले त्या फॅमिली मधल्या. तर ह्या 5,000 त्या मेंबरचं सुद्धा इन्कम आहे, बरोबर ना. आणि ह्या एचयूएफचं सुद्धा इन्कम आहे. मग ह्याच्यावर जर परत इन्कम टॅक्स घेतला तर हे काय होतं? डबल टॅक्सेशन होतं. हे काय होतं? डबल टॅक्सेशन होतं. त्याच्यामुळे एकदा एचयूएफ कडून तुम्हाला जर शेअर भेटत असेल तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स पेड करण्याची गरज नाही. एचयूएफ कडून जर तुमच्या वाट्याचा हिस्सा इन्कमचा तुम्हाला भेटला तर त्याच्यावर टॅक्स पेड करण्याची गरज नाही. त्या मेंबरला, त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला. पर उदाहरणार्थ वैभव आहे, वैभवच्या घरात 4 लोक एकत्र आहेत. वैभवने त्यांचा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेस म्हणजे एचयूएफचा एक बिझनेस आहे, त्या बिझनेस पोटी त्यांनी टॅक्स इन्कम टॅक्सला भरलेला आहे, टॅक्स डिपार्टमेंटला भरला. परंतु त्या बिझनेस मधनं वैभवला भेटलेले 1,00,000 रुपये याच्यावर वैभवने टॅक्स भरायचा नाही. क्लिअर झालं का सर्वांना? बोला. मीटिंग कॅन्सल होईल, परत रिजॉईनिंग करायचं. मला एकदा स्क्रीनशॉट घेऊ द्या सर्वांचे. सर्वांनी हे चालू करा, जे महत्वाचं नाही ते विसरून जा. 2 सांगितले होते इन्कम जे एक्झम्पशन आहेत. कोणते 2? ऍग्रिकल्चर इन्कम आणि एचयूएफ पासून जे तुम्हाला शेअर भेटेल एचयूएफच्या बिझनेस पासून तो. त्याच्यानंतर शेअर प्रॉफिट. बघा, शेअर ऑफ प्रॉफिट रिसिव्ड बाय पार्टनर फ्रॉम द फर्म is not taxable in his assessment since the income tax of firm is taxed at 35%. Hence the same income cannot be taxed twice. म्हणजे दोनदा. आता मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो की पार्टनरशिप फर्म आहे. पार्टनरशिप फर्म किती व्यक्तींची असू शकते? बोला. 3-4 व्यक्ती, 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन ज्यावेळेस बिझनेस करतात नफा मिळवण्याच्या उद्देशाने, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? पार्टनरशिप फर्म म्हटलं जातं. आणि हा पार्टनरशिप फर्म जो बिझनेस करते आणि त्या बिझनेस मधने जे इन्कम होतं त्या इन्कमवर इन्कम टॅक्स 35% चार्ज केला जातो. आणि हा इन्कम नंतर कोणामध्ये डिवाइड केला जातो? जे त्या बिझनेसचे पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये डिवाइड केला जातो. त्यातल्या एका पार्टनरला जर काय झालं, त्यातल्या एका पार्टनरला जर काही
त्या इन्कम पैकी जर काही शेअर भेटला म्हणजे 10,000 रुपये त्या इन्कम पैकी त्याच्या वाटणीला आले, तर हे 10,000 रुपये ह्या पार्टनरच्या दृष्टिकोनातून टॅक्सेबल असतील का नसतील, जसं आता मी एचयूएफच्या बाबतीत सांगितलं. धनश्री, टॅक्सेबल असतील का नसतील? उत्तर येस नो असंच आहे त्याचं, 2 पैकी 1. बोला. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, गायब सगळे नाही सांगू शकत. तर हे टॅक्सेबल नसणार आहे, कारण की ऑलरेडी ते इन्कमवर पार्टनरशिप फर्मने टॅक्स भरलेला आहे आणि देन आफ्टर तुम्ही तो इन्कम तुमच्या पार्टनर मध्ये वाटून देताय. ज्या पार्टनर आहे त्याला त्याचा शेअर देताय आणि त्याच्यावर परत त्या पार्टनरने टॅक्स भरायचा, म्हणजे हा टॅक्स काय झाला, ट्वाइस झाला, म्हणजे डबल टॅक्सेशन झालं. तर ते अवॉइड करण्यासाठी त्याच्यावर टॅक्स नसणार आहे. हे कोणत्या सेक्शन अंतर्गत असणार आहे? अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 2A. देन आफ्टर सेक्शन 10 सबसेक्शन 5 मध्ये त्यांनी असं सांगितले, लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स रिसिव्ड बाय द एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे कर्मचाऱ्याला जर लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजे सुट्टीमध्ये फिरण्यासाठी भत्ता भेटला कोणाकडून? एम्प्लॉयर. एम्प्लॉयर म्हणजे तो ज्या कंपनीमध्ये काम करतोय त्या कंपनी करून, तर तो सुद्धा एक्झम्प्टेड असणार आहे. परंतु कंडिशन आहेत, ज्या कंडिशन मेन्शन केलेल्या आहेत अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 5 मध्ये, त्या कंडिशन फुलफिल असतील तरच. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 7 परक्युजिट्स अँड ऍडिशनल सॅलरी रिसिव्ड बाय अ सिटीजन ऑफ इंडिया वर्किंग अबॉर्ड इन इज नॉट टॅक्सेबल. अबॉर्ड म्हणजे कुठं सांगा बरं? एखादा जर भारतीय माणूस जर दुसऱ्या देशात जर काम करत असेल, तर त्याला जे परक्युजिट्स फॅसिलिटी भेटत असतील तर त्या एक्झम्प्टेड असणार आहेत. नंतर सेक्शन 10D नुसार एनी मनी रिसिव्ड ऑन मॅच्युरिटी ऑफ पॉलिसी ऑफ LIC. LIC पॉलिसीची मॅच्युरिटी जर झाली आणि त्याच्यापासून जर तुम्हाला काही पैसे भेटलेले असेल, पॉलिसीचं अमाऊंट तुम्हाला भेटली, तर जो पॉलिसी होल्डर असणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून हे टॅक्सेबल नसणार आहे. का? ॲज लॉंग ॲज द LIP इज पेड बाय द पॉलिसी होल्डर. कारण की लाईफ इन्शुरन्स प्रीमियम तो सारखाच भरत असतो, त्याच्यामुळे हे एक्झम्प्टेड असणार आहे. त्याच्यानंतर कम्युटेड व्हॅल्यू रिसिव्ड बाय द एन एम्प्लॉई इज एक्झम्प्टेड सब्जेक्ट टू द कंडिशन स्टेटेड देअर. कम्युटेड व्हॅल्यू म्हणजे काय होतं, काही वेळेस एम्प्लॉई रिटायर्ड होतो आणि त्याला काहीतरी पैसे भेटतात, तर असे पैसे देखील एक्झम्प्टेड असणार आहेत. स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड मधले जे पैसे असणार आहेत, एम्प्लॉयरने कॉन्ट्रीब्युशन केलेलं असणार आहे, ते पूर्णच्या पूर्ण रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला हे पैसे भेटतात, तर ते काय असणार आहेत? एक्झम्प्टेड असणार आहेत. त्याच्यानंतर थोडंसं फास्ट घेतोय कारण की हे एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही मला. त्याच्यानंतर सिमिलरली अदर दॅन गव्हर्नमेंट एम्प्लॉई, स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत 12 नंबरचं प्रॉव्हिडंट फंड इज ऑल्सो एक्झम्प्टेड. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 3 मध्ये अँड अप्रूव्ड सुपर अॅन्युएशन फंड रिसिव्ड बाय एम्प्लॉई इज नॉट एक्झम्प्टेड, इज एक्झम्प्टेड ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट और टर्मिनेशन एक्सेट्रा. अॅन्युएशन फंड जर भेटत असेल तर तो एक्झम्पशन आहे. त्याच्यानंतर सेक्शन 10A नंतर हाऊस रेंट अलाउन्स. आता ही मोठी कन्सेप्ट आहे, याच्यावर मी तुम्हाला हे तुम्हाला परीक्षेला 3 मार्काला विचारले जायचे ज्यावेळेस थेरी कन्सेप्ट असतील त्यावेळेस कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही येणार. एकतर हाऊस रेंट अलाउन्स किंवा रेंट फ्री अकोमोडेशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असणार. ज्यावेळेस आपण ते प्रॉब्लेम अभ्यासाला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपण ते समजून घेऊ. परंतु हाऊस रेंट अलाउन्स देखील एक्झम्प्टेड असणार आहे, परंतु त्या संदर्भातले रूल जर फुलफिल होत असतील तरच ते एक्झम्प्टेड असणार आहे. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 मध्ये एनी अलाउन्स रिसिव्ड बाय एनी एम्प्लॉई फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज. अलाउन्स म्हणजे काय, कोण सांगतंय? अलाउन्स या शब्दाचा अर्थ काय होतो?
अलाउन्स या शब्दाचा अर्थ होतो भत्ता. एखादा भत्ता भेटत असेल तो काम करण्याच्या बदल्यात म्हणजे परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी कोणाकडून एम्प्लॉयर म्हणजे मालकाकडून त्याला, तर तो काय असणार आहे एक्झम्प्टेड असणार आहे. परंतु त्यासाठी सुद्धा काही कंडिशन असतात, त्या कंडिशन मेन्शन आहेत ह्या सेक्शनमध्ये. त्या सेक्शनमध्ये जाऊन त्या बघाव्या लागतील. त्या जर फुलफिल होत असतील तर ते एक्झम्प्टेड असणार आहे. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 18 मध्ये पेन्शन रिसिव्ड झालेली असेल. आता पेन्शनचे दोन प्रकार आहेत. एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटला भेटू शकते किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय असू शकतो किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय असू शकतो. तर पेन्शन रिसिव्ड अन इंडिव्हिज्युअल हु हॅज बीन द सर्व्हिस ऑफ सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट अँड हॅज बीन अवॉर्डेड. आता एखादा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काम करत असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये काम करत असेल आणि त्याला अवॉर्ड केलेला असेल परमवीर चक्र, त्याच्यानंतर महावीर चक्र किंवा वीर चक्र, हे जर भेटलेलं असेल एखाद्या व्यक्तीला आणि त्याला पेन्शन भेटत असेल तर ते एक्झम्प्टेड आहे. कारण की हे सगळे काय झालेले असतात, परमवीर, महावीर आणि वीर हे सगळे हुतात्मे झालेले असतात देशासाठी. त्यामुळे त्यांच्या पेन्शनवर त्यांना त्यांची जी फॅमिली असते त्यांना टॅक्स भरावा लागत नाही. देन आफ्टर फॅमिली पेन्शन रिसिव्ड बाय द विंडो ऑर द चिल्ड्रेन ऑर नॉमिनेटेड हायर ऑफ अ मेंबर ऑफ द आर्म्ड फोर्स ऑफ द युनियन. म्हणजे आता हे फॅमिली मेंबरला काही वेळेस पेन्शन भेटते, तर कोणते मेंबर आर्म फोर्सचे मेंबर आहेत. आता हे सुद्धा एक गव्हर्नमेंटचं आहे आणि त्याची जर डेथ झालेली असेल ड्युटी करत असताना तर त्याला जी पेन्शन भेटते फॅमिलीला ते एक्झम्प्टेड असणार आहे. द इन्कम अरायझिंग टू द लोकल अथॉरिटी विदिन ज्युरिडिक्शन ऑफ एक्झम्पशन. म्हणजे लोकल अथॉरिटीला काही इन्कम असेल तर त्याच्यावर टॅक्स नाही. डिव्हिडंड रिसिव्ड बाय शेअर होल्डर फ्रॉम इंडियन कंपनी इज एक्झम्प्टेड. जर असा IMP आहे, तुम्हाला MCQ ला विचारणार आहे काय, डिव्हिडंड जर इंडियन कंपनीकडून तुम्हाला भेटत असेल तर तो टॅक्सेबल नाही. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड भेटत असेल तर तो टॅक्सेबल नाही. परंतु फॉरेन कंपनीकडून डिव्हिडंड रिसिव्ड झालेला असेल तर टॅक्सेबल आहे का, नॉट टॅक्सेबल आहे. म्हणजे त्याच्यावर टॅक्स असेल का नसेल. इंडियन कंपनीकडून जर भेटला म्हणजे भारतात स्थापन झालेली कंपनी मग कोणती असू द्या, टाटा असू द्या किंवा आपण रिलायन्स म्हणू, जिओ म्हणू, या भारतीय कंपन्यात त्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी केले आणि तुम्हाला डिव्हिडंड भेटला म्हणजे या इंडियन कंपनीत आहेत त्यांच्याकडून डिव्हिडंड भेटला म्हणजे तुमचा इन्कम आहे, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही, ते एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. जर फॉरेन कंपनी असेल, सॅमसंग वगैरे उदाहरणार्थ, या इंडियन कंपनीज नाही, त्या फॉरेन्स आहेत आणि त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि डिव्हिडंड भेटला तर ते टॅक्सेबल आहे का, नॉट टॅक्सेबल आहे. म्हणजे त्याच्यावर कर असेल का नसेल. बोला. आवाज येतोय का नाही माझा, सगळे गायब झाले, उत्तरच द्या ना कोण. बोला. चला असू द्या. तर फॉरेन कंपनीकडून जर डिव्हिडंड भेटत असेल तर तो टॅक्सेबल असणार आहे, इंडियन कंपनीकडून टॅक्सेबल नसणार आहे, एक्झम्प्टेड आहे तो. त्याच्यानंतर डिव्हिडंड इंटरेस्ट रिसिव्ड असेल कुठनं, म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तिथनं तुम्हाला इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड जर भेटत असेल तर तो एक्झम्प्टेड असणार आहे. पहा, इंडियन कंपनी, म्युच्युअल फंड एक्झम्प्टेड, लक्षात राहू द्या. आणि पुढे आपल्याला तुम्हाला MCQ साठी एखाद्या वेळेस प्रश्न 100% याच्यावर येणार एक दोन तरी, तो आहे रेसिडेन्शियल स्टेटस. हा एक भाग बघितला की आपण हा टॉपिक बऱ्यापैकी संपवलेला आहे. थांबायचं का आज. बोला.